आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मागणीचा जो आटापिटा सुरू आहे महाराष्ट्रामध्ये, काय आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं पाहिजे, आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मागणीचा जो जोर वाढलेला आहे, जो आटापिटा सुरू आहे मातंग समाजाच्या काही नेत्यांच्याकडून, साऱ्याच नाही, आणि याला संपूर्ण मातंग समाजाचा तर पाठिंबा आहे का हे सुद्धा तपासलं पाहिजे. ही पूर्ण मातंग समाजाची मागणी आहे का? आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं पाहिजे हे संपूर्ण मातंग समाजाची मागणी आहे का? तर ती अजिबात नाही, तर मातंग समाजातील नेत्यांची मागणी आहे. आणि त्याच्यातील थोड्याफार नेत्यांची ही मागणी आहे की आरक्षणाचं उपवर्गीकरणाचा आटापिटा करण्याचा जो सध्या जो प्रयत्न आटापिटा चालू आहे ती मातंग समाजाच्या काही नेत्यांकडून मागणी सुरू आहे. परंतु आरक्षणाचं उपवर्गीकरणाची मागणी करत असताना, आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची मागणी करत असताना, लढा लढत असताना मातंग समाजावर याचा परिणाम काय होणार आहे, यातून मातंग समाजाला फायदा होणार आहे का तोटा होणार आहे, याचं सुद्धा आकलन झालं पाहिजे. याचं आकलन मात्र होताना दिसत नाही. याचं आकलन करण्याची क्षमता किंवा याचं आकलन करताना आरक्षणाची उपवर्गीकरणाची मागणी करणाऱ्या काही मातंग नेत्यांच्याकडं ही आकलन करण्याची क्षमता नाही. आकलन का किंबहुना ते आकलनच करू इच्छित नाही, करत हे नाही. कारण आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मागणीचा आटापिटा सुरू केलेला आहे. पण यातून मातंग समाजाचा फायदा होणार आहे का? ज्या समाजासाठी तुम्ही आटापिटा सुरू केलेला आहे त्या मातंग समाजाला खरंच याचा फायदा होणार आहे का? त्या मातंग समाजावर याचा परिणाम काय होणार आहे? यापेक्षा मातंग समाजाचा आपणच खरे कसे कैवारी आणि नेते आहे, ह्या नेतेगिरीच्या मातंग समाजाचा नेता बनण्याच्या नेतेगिरीच्या धंद्याच्या स्पर्धेमध्ये आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची मागणी होत असताना समाजावर त्याचा काय परिणाम होणार आहे याचं मात्र चिंतन, याचं मात्र आकलन होताना दिसत नाही. खरं तर आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला विरोध जो बौद्ध समाज करतो आहे, आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला जो विरोध होत आहे तो मातंग समाजाला विरोध मुळीच नाही, हे पहिल्यांदा समजून घ्या. काय आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात जी भूमिका मांडली जात आहे, जे मोर्चे निघत आहे, जे आंदोलन होत आहे, जो लॉंग मार्च पायी निघत आहे, म्हणजे आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला जो विरोध आहे तो विरोध हा मातंग समाजाला मुळीच नाही. मातंग समाजाला आरक्षण मिळू नये, मातंग समाजाला न्याय मिळू नये म्हणून ते मुळीच नाही. आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला विरोध हा मातंग समाजाला मुळीच नाही, हे पहिल्यांदा समजून घेणं गरजेचं आहे. आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मागणीला जो बौद्ध समाजाचा, चर्मकार समाजाचा, इतर अनुसूचित जातीच्या लोकांचा जो विरोध आहे तो मातंग समाजाला हक्क मिळू नये म्हणून नाही. हे जे आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला जो बौद्ध समाजाचा विरोध आहे तो एससी समाजाचं ऐक्य जे आहे, अनुसूचित जातीला तोडण्याचा मनोवाद्यांचा डाव आहे. आणि आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या माध्यमातून एससीचं आरक्षण संपवण्याचा भाजपचा आणि RSSचा अजेंडा आहे. आणि बौद्ध आणि मातंग समाजामध्येच नाही तर अनुसूचित जातीमध्ये भांडण लावण्याचा ही मनोवादी कारस्थान आहे. आरक्षणाचं उपवर्गीकरण हे संविधान विरोधी आहे. यातून मातंग समाजाला काहीच फायदा होणार नाही, उलट एससी आरक्षण संपवण्याचं हे षडयंत्र आहे. अनुसूचित जातीचं ऐक्य तोडण्याचा हा प्रयत्न आहे. फोडा आणि राज्य करा हा ब्राह्मणी षडयंत्र आहे. हे संविधान विरोधी आहे. म्हणून बौद्ध समाजाचा आणि इतर समाजाचा आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला विरोध आहे. तो विरोध मातंग समाजाला नाही, हे समजून घ्या. नेते मंडळ हे समजणार नाही. समाज बांधवानी, मातंग समाजातील सुज्ञ बांधवानी, समाज बांधवानी हे समजून घेणं गरजेचं आहे. कारण आरक्षणाचे उपवर्गीकरणाचा आटापिटा करणारे मातंग नेते हे कधीच समजणार नाही.
त्यांना मातंगाचे नेते नेतेगिरीचा धंदा त्यांचा जोरात चालवायचा आहे, तो जोरात चालू आहे. याच्यासाठी त्यांचा आटापिटा चालू आहे. मातंग समाजाला आरक्षणाच्या माध्यमातून न्याय मिळेल याच्यासाठी त्यांची नेतेगिरी चाललेली नाही, हे समजून घ्या. आणि दुसऱ्या बाजूला आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला जो विरोध होतोय तो मातंग समाजाला मुळीच नाही, तर यातून मातंग समाजाचंच नुकसान होणार आहे, याच्यासाठी विरोध होतोय. एससीचं आरक्षण संपवण्याचा हा डाव आहे, याच्यासाठी विरोध होतोय. हे संविधान विरोधी आहे, याच्यासाठी विरोध आहे. अनुसूचित जातीचा ऐक्य तोडण्याचा हा प्रकार आहे, म्हणून आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला विरोध होतोय. हे पहिल्यांदा समजून घेणं गरजेचं आहे. अरे 4-2 जागा इकडून तिकडं होणार, 4-2 जागा इकडं तिकडं ते आपल्या भावाला मिळत असेल, ते आपल्या धाकट्या भावाला, लहान भावाला मिळत असेल, तर याचा थोरला भाव म्हणून बौद्ध समाज याला विरोध करत नाही. आपला धाकटा भाव असणाऱ्या मातंग समाज याला थोड्या जास्त जागा मिळतील आणि आपल्या ताटातील कमी होईल आणि मातंग समाजाला जास्त मिळेल. याच्यासाठी बौद्ध समाजाचा आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला विरोध नाही, तर ते आपल्या ताटातही मिळणार नाही आणि मातंगाच्या बी ताटातनं हिसकावून मिळणार नाही. हे बौद्ध समाजाला याचं आकलन आहे. काय मातंगाच्या समाजाला जास्त मिळतंय आणि आपल्या ताटातलं कमी होतंय म्हणून विरोध नाही रे बाबांनो. हे आरक्षण एससीचं आरक्षण संपवण्याचाच हा डाव आहे. यातून मातंग समाजाचंच प्रचंड नुकसान होणार आहे, म्हणून बौद्ध समाजाचा आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला विरोध आहे. हे मातंग समाज बांधवांनी समजून घेणं गरजेचं आहे. आता कुठं मातंग समाज हा शिक्षणाच्या माध्यमातून आरक्षण मिळवण्याची योग्यता आणि पात्रता निर्माण करत आहे. आरक्षण 13% आरक्षण मिळवण्याची संधीच्या स्पर्धेमध्ये मोठ्या ताकदीनं आता कुठं मातंग समाज हा उतरत आहे, त्याच्यामध्ये तो यश निर्माण करत आहे. आरक्षणाच्या माध्यमातून, शिक्षणाच्या माध्यमातून आता कुठं मातंग समाजाची सुशिक्षित पहिली पिढी शिक्षणातून नोकरदार अधिकारी आणि नोकरदार बनत आहे. आता कुठं नोकरीच्या क्षेत्रामध्ये उतरत आहे. आता कुठं मातंग समाजातील शिकलेल्या तरुणांना, मुलींना त्याच्यामध्ये यश प्राप्त होत आहे. आरक्षणाच्या माध्यमातून आता कुठं मातंग समाजातील पहिली पिढी कुठं तर आता उभा राहत आहे. आणि त्यात जर हे आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मागणीबरोबरच जर क्रिमिनल आणलं आणि एकदाच आरक्षण मिळेल, दुसऱ्या पिढीला आरक्षण मिळणार नाही, हे सुद्धा आरक्षणाच्या उपवर्गीकरणाबरोबर हे जर लादलं गेलं, काय आरक्षणाच्या उपवर्गीकरणाबरोबरच एकदाच आरक्षण मिळेल, एकाच पिढीला आरक्षण मिळेल, पुढच्या पिढीला आरक्षण मिळणार नाही. आणि क्रिमिनलची आट जर याबरोबर लादली गेली तर त्याचा सगळ्यात मोठा आणि पहिला फटका हा मातंग समाजाला बसणार आहे. याचं भान सुद्धा आरक्षणाचे उपवर्गीकरणाऱ्या मांगाच्या नेत्याला नाही. काय आता कुठं माझ्या मातंग समाजातील तरुणी शिक्षणाच्या माध्यमातून आता उभं राहायला लागलेले हो. आरक्षण मिळवण्याच्या स्पर्धेमध्ये योग्यता प्राप्त करत आहे, क्षमता प्राप्त करत आहे. आणि त्याच्यामध्ये एक होत असताना मातंगाची पहिली पिढी आता कुठं उभा राहायला लागलेली आहे, तेव्हा त्याच वेळेला जर आरक्षणाच्या उपवर्गीकरण झालं, आणि नुसतं उपवर्गीकरण होणार नाही हो. भाजप सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फार चॅप्टर माणूस आहे, चॅप्टर मुख्यमंत्री आहे, फार मनोवादी मुख्यमंत्री आहे. तो नुसतं आरक्षणाचं उपवर्गीकरण नाही करणार. जर केलं तर नुसतं आरक्षणाचं उपवर्गीकरण भाजप सरकार करणार नाही, तर त्याबरोबरच क्रिमिनल आणि एकदाच आरक्षण मिळेल, दुसऱ्यांदा पुढच्या पिढीला आरक्षण मिळणार नाही, हे सुद्धा तुमच्यावर लादलं जाईल. याचं भानात या मांगाच्या नेत्यानं, आरक्षणाचं उपवर्गीकरणाची मागणी करणाऱ्या नेत्यानं जरा भानात या मागणीतून आपल्या समाजाचं या माध्यमातून जर सरकारनं लादलं तर ते मांगाचंच नुकसान आहे. मातंग समाजालाच याचा पहिला फटका बसणार आहे. बघा, काल परवाच एक उदाहरण, 2च उदाहरण तुम्हाला सांगतो की काल परवाच एक खुडे
म्हणजे वीटभट्टीवर मजूर असणाऱ्या मजुराचा, मातंग समाजातील मजुराचा मुलगा महसूल अधिकारी झाला हो. खुडे नावाचं, काल परवाचीच घटना आहे. वीटभट्टीवर कामगार, वीटभट्टी मजुराचा मुलगा महसूल अधिकारी झाला. खुडे नावाचा महसूल अधिकारी झाला. आरक्षणाचं उपवर्गीकरण नसताना सुद्धा मांगाचा पोरगा, तोही वीटभट्टीच्या मजुराचा पोरगा महसूल अधिकारी झाला ना. प्रतिकूल परिस्थितीमध्ये गरिबी असताना सुद्धा. त्याचबरोबर तो वाघमारे नावाचा एक 10वीतला मुलगा 100 पैकी 100% मार्क मिळवली. याच्या बी अगोदर भावना यादव नावाची मातंग समाजाची मुलगी केंद्रीय सशस्त्र दलामध्ये देशात पहिली आली. अलीकडच्या काळामध्ये जर तुम्ही पाहिलं तर मातंग समाजातून अधिक स्पर्धेमध्ये उतरून UPSC MPSCच्या स्पर्धेमधून इतर स्पर्धा परीक्षेमध्ये उतरून मातंग समाजाची मुलं मुली आता यश प्राप्त करत आहे, अधिकारी बनत आहे, पोलीस भरतीमध्ये यश प्राप्त करत आहे, महसूल अधिकारी होत आहे, इतर स्पर्धा परीक्षेमध्ये यश प्राप्त करण्याची मातंग समाजाची आता मातंग समाजाची एक पिढी आता सक्षम होत आहे. आणि हे होत असताना जर आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं तर 13% 2% ते संधी राहील. आणि शिवाय त्याचबरोबर क्रिमिलेअरची अट लागू होईल. त्याचबरोबर एकदाच आरक्षण तुम्हाला मिळेल, तुमच्या पुढच्या पिढीला आरक्षण मिळणार नाही. हे जर लादलं गेलं तर याचा पहिला फटका हा मातंग समाजाला होईल. काल महसूल अधिकारी झालेला जो मातंग समाजाचा वीटभट्टीच्या मजुराचा मुलगा महसूल अधिकारी झालाय, तो आपल्या खुर्चीवर बसण्याच्या अगोदर तर त्याच्या पुढच्या पिढीला त्या महसूल अधिकारी झालेल्या मातंग समाजाच्या अधिकारी पहिलेच वीटभट्टीच्या कामगाराचा मजुराचा मुलगा पहिल्यांदा महसूल अधिकारी होतोय. आता त्याच्या पुढच्या मुलाला ते पुढच्या पिढीला आरक्षण असणार का? नसणार आहे. एकदाच आरक्षण मिळालं. हे जर शासनानं लागू केलं, क्रिमिलेअर लागू केलं तर त्या खुडे नावाच्या मातंग समाजाच्या महसूल अधिकाऱ्याच्या पुढच्या पिढीला आरक्षण मिळणार नाही. शिवाय भावना यादव पहिले आलेले आहे, त्या भावना यादवच्या पुढच्या पिढीला आरक्षण मिळणार नाही. आणि जे स्पर्धा परीक्षेतून मातंग समाजातून आता कुठं अधिकारी नोकरदार लोक बनत आहे, त्यांच्या पुढच्या पिढीला आरक्षण मिळणार नाही. मग आरक्षणाच्या उपवर्गीकरणातून जर क्रिमिलेअर आणि एकदाच आरक्षण मिळेल हे जर शासनानं लागू केलं तर त्याचा पहिला फटका हा मातंग समाजाला बसतो आहे. हे मातंग समाजानं आणि त्यांच्या नेत्यांनी जरा समजून घेणं गरजेचं आहे. आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची टिमकी वाजवत आहे. आरक्षणाच्या उपवर्गीकरणाबरोबर क्रिमिलेअर लागू होणार नाही. क्रिमिलेअरच्या विरोधात तुम्ही मागणी करताय का? नाही. एकदाच आरक्षण मिळेल, पुढच्या पिढीला आरक्षण मिळणार नाही. हे जर शासनानं लागू केलं तर तुम्ही त्यांच्या विरोधात आंदोलन करणार का? त्यांच्या विरोधात आवाज करणार का? कसं करणार? कारण सरकारचे गुलाम बगल बच्चे तुम्ही, भाजप RSS आणि सरकारचे लोकप्रतिनिधी बगल बच्चे क्रिमिलेअर आणि एकदाच आरक्षण मिळेल या सरकारच्या निर्णयाला अजिबात विरोध करणार नाही. म्हणून याचा आरक्षणाच्या उपवर्गीकरणाबरोबरच क्रिमिलेअर आणि एकदाच आरक्षण मिळेल, पुढच्या पिढीला आरक्षण मिळणार नाही, हे जर सरकारनं लादलं गेलं तर याचा पहिला फटका हा मातंग समाजाला बसेल. मचा विचार होणं गरजेचं आहे. अहो, स्वतःचं घर जळलं तरी चालेल, पण शेजाऱ्याच्या घराला आग लागली पाहिजे. ही काय न्याय मागण्याची पद्धत आहे का? ही काय न्याय मागण्याची पद्धत आहे? स्वतःचं घर जळलं तरी चालेल, पण शेजाऱ्याचं घर जळलं पाहिजे, शेजारच्या घराला आग लागली पाहिजे. ही काय न्याय मागण्याची पद्धत नाही की बाबा तुला मला घाल कुत्र्याला, अशी ही पद्धत आहे. आरक्षणाच्या उपवर्गीकरणावरून सरकारला भांडण्यापेक्षा तुम्ही बौद्ध समाजाला टार्गेट करायला लागलाय. आणि बौद्ध समाजातील बी काय चार टकुरी ते मातंग समाजाला टार्गेट करायला लागलेले. हे कर तुला मला घाल कुत्र्याला, अशी अवस्था होईल. अनुसूचित जातीचं ऐक्य टिकलं तर SCचं आरक्षण टिकेल. आणि त्याच्यामध्ये तुकडं, त्याच्यामध्ये वर्गीकरण आणि त्याच्यामध्ये जर तुकडं पडलं, तुकड्यामध्ये जर आम्ही वाटलो गेलो तर आपल्या वाट्याला तुकडा सुद्धा मिळणार नाही.
आपल्या वाट्याला आरक्षणाचा तुकडा सुद्धा मिळणार नाही, याचा विचार होणं गरजेचं आहे.